प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार्ताने एक समय आमच्या जीवनामध्ये दिला याकरता की आम्ही सर्वजण त्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं. प्रेज द लॉर्ड. हा दिवस प्रभूचा आहे, यामध्ये आम्ही आनंद करणं गरजेचं आहे. आणि आनंद तोच व्यक्ती करू शकतो जो आपल्या जीवनाचा सर्वस्व जे आहे त्याला ख्रिस्त समजतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसांमध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या, परंतु परमेश्वर महान आहे. त्याने आम्हाला सर्व गोष्टींमध्ये सहाय्य केलं आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की जे काही आम्ही आहोत ते केवळ त्याच्यामुळे आहोत. प्रेज द लॉर्ड. तर या दिवसांमध्ये आम्हाला माहिती नाही आमच्या आयुष्यामध्ये काय दिवस चालू आहे, काय चालू नाहीये, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो की परमेश्वर चांगला आहे. त्याची योजना आम्हा संबंधाने चांगली आहे. पुष्कळ परिस्थितीमध्ये किंवा दुःखामध्ये, आजारामध्ये, यातनेमध्ये, विपत्तीमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये देवाने आम्हाला आत्तापर्यंत सांभाळलं. ही केवळ त्याची दया आहे. आणि पुष्कळांचे प्रश्न या दिवसांमध्ये आहे की आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही आहे, देवाची योजना जी आहे ती आम्ही कशा प्रकारे समजली पाहिजे. मागील आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं आम्ही विजेते आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही परमेश्वरामध्ये एक विजयी जीवन जगणारे, त्याचे निवडलेले, त्याचे विजेते आहोत आणि आम्ही या जगामध्ये विजय प्राप्त करण्यासाठीच निवडले गेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. मला माहिती नाही किती लोकांना फरक पडतो, मला माहिती नाही किती लोकांच्या जीवनामध्ये हे वचन कार्य करतं, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे वचन परमेश्वराने आम्हाला देऊ केलेलं आहे, बघा, बायबल इज द ब्रीथ ऑफ गॉड. बायबल जे तुम्हाला दिलेला आहे तो परमेश्वराचा श्वास आहे आणि तो श्वास तोच आहे जो त्याने आमच्या नाकपुड्यांमध्ये, ज्यावेळेस त्याने मनुष्याला आपल्या हाताने निर्माण केलं, त्यावेळेस त्याने आपला श्वास आम्हामध्ये फुंकला, याकरता की मनुष्य जो आहे तो देहधारी व्हावा. प्रेज द लॉर्ड. आज पुष्कळ लोक म्हणतात, आज जगामध्ये पुष्कळ सारी त्या ठिकाणी कल्ट आहे. कल्ट म्हणजे एक पंथ आहे, एक खोटी टीचिंग आहे आणि त्या टीचिंगला काही एक तथ्य नाहीये. अशा एका परिस्थितीमध्ये देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की आम्ही काही गोष्टी या दिवसांमध्ये जाणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांना वाटतं की माणूस मेल्यानंतर जो आहे तो जनावरांमध्ये जातो, है ना. आम्ही एक पिक्चर पाहिला होता, आता नाही, फार पहिले पाहिला होता, जवळजवळ त्याला 4-1 वर्ष झाली. आणि त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं का एक व्यक्ती सरपंच असतो, तो सरपंच असतो आणि कुत्र्याच्या रूपाने तो त्या बाईच्या घरी येतो, है ना. आणि बाईला सांगितलं जातं का कुत्र्याच्या रूपाने, कुत्र्याच्या पिलाच्या रूपाने सरपंच तुमच्या घरी आला. आणि एक दिवस काय होतं, एक गाडी येते, त्या कुत्र्याला उडवती आणि ते कुत्रं त्या ठिकाणी मरून जातं. तर ही बाई काय करते माहिती का, माझा नवरा मेला, माझा नवरा मेला, पुन्हा एक बार तिचं ते चालू होतं. नॉनसेन्स टीचिंग, जे खोट्या गोष्टी आहे, ज्या लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करताय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी कोणी तुम्हाला प्रतिबंध करत नाही. फार लोक येऊन म्हणतात, बाळक साहेब आमच्या घरामध्ये टीव्ही आहे, आमच्या टीव्ही आम्ही पाहावा का नाही, आणि पाहत असताना काय पाहावं आम्हाला समजत नाही, कारण की समोर जर काही लागलेलं आहे तर ते आम्हाला दिसत नाही. पहिले लहानपणी आम्ही फार टीव्ही पाहायचो, भांडणं व्हायचे, रिमोटवरून भांडणं व्हायचे, आमचे इतके भयानक भांडणं व्हायचे का ते रिमोट कधी कधी फुटलं जायचं, कधी कधी आम्हाला त्या ठिकाणी हारामाऱ्या व्हायच्या. परंतु एक समय परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये घेऊन आला. मी तुम्हाला, देव माझा त्या ठिकाणी साक्षीदार आहे, आमच्याही घरामध्ये टीव्ही आहे, मोठा टीव्ही आहे, चांगला टीव्ही आहे, ब्रँडेड कंपनीचा टीव्ही आहे. परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 2016 पासून तो टीव्ही जो बंद आहे तो आजपर्यंत बंद आहे, कारण की आम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये.
प्रेज द लॉर्ड. आणि आजकाल सर्वात जास्त ज्या समस्या आहे, ज्या गोष्टी आहे, आज परिवार तुटण्याचं जे कारण आहे, आज परिवारामध्ये या गोष्टी उद्भवण्याचं कारण जे आहे, ते सर्व गोष्टींचं मूळ जर काही असेल तर या सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी. वाईट गोष्टी पाहायला तुम्हाला मनाई आहे, परंतु चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी कोणी मना करत नाही. क्लीन एंटरटेनमेंट जे चांगलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखं भेटतं, ते पाहायला तुम्हाला काही हरकत नाहीये. आणि आजकालची तरुण पिढी त्या बर्बादीमध्ये चालत आहे. प्रेज द लॉर्ड. झाला या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये. काही लोकांचा प्रश्न मला आहे का बायबलमध्ये सांगितलेलं आहे, जो आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करीतो तो मला योग्य आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ही देवाची आज्ञा आहे. मग हे आम्हाला समजत नाही, आमचा खरा शेजारी कोण, जे की बायबल आम्हाला सांगतं. एकदा एक व्यक्ती, एक प्रवासी बाजार करून आपल्या घरी निघाला आणि वाटेत काही लुटारूंनी त्याला त्या ठिकाणी अडवलं, बेदम मारलं, मार केलं. अर्धमेला अवस्थेमध्ये त्याला कपडे फाडले, त्याला जखमी करून त्या ठिकाणी त्याला लुटून त्या ठिकाणाहून ते निघून गेले. आणि बायबल सांगतं त्या वाटेने एक याजक आला. याजकाने त्याला पाहिलं की तो त्या ठिकाणी एक परिस्थितीमध्ये अडकलेला आहे, तो पडलेला आहे, दुःखामध्ये आहे, त्याला मारलेला आहे. याजकाने त्याच्याकडे पाहिलं तिथून निघून गेला. याजक बघा, देवाचे लोक. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही स्वतः लोकांना दाखवतो, येस वी आर द पीपल ऑफ गॉड. आम्ही देवाचे लोक आहोत. परंतु त्याने त्याची मदत केली नाही. बायबल सांगतं पुन्हा त्या मार्गाने एक लेवी आला. लेवी म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराच्या निवडलेल्या वंशामधला, जे देवाच्या आराधनेसाठी, देवाच्या उपासनेसाठी वेगळे केलेला वंश आहे. त्या वंशातला एक प्रमुख जो आहे, जो मंदिराचा याजक आहे, महायाजक आहे, त्या मार्गाने तो चालला. त्यानेही त्याला पाहिलं आणि पाहून न पाहिल्यासारखं करून त्या ठिकाणाहून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. मग त्या वाटेने एक शम्रोनी आला. शम्रोनी म्हणजे अतिशय कनिष्ठ जातीतला, हलक्या, एकदम खालच्या जातीत आहे ना. आजकाल आमच्यामध्ये फार जातीवाद चालतो ना. आपले आहेत का, कोणते आहे, खालचे आहेत का, वरचे आहेत का, या सगळ्या घाणेरड्या गोष्टी आमच्या मनामध्ये कोणी पेरल्या माहित आहे? या आमच्या बापदादांच्या शापित स्वभावामुळे आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमेश्वर जेव्हा त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याविषयी पाऊल असं म्हणतो, ख्रिस्ताने यहुदी आणि हेल्लेनांमधला भेद त्या वधस्तंभावरच संपवला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू, पाऊल जो प्रभूचा प्रेषित होता आणि त्याने पेत्राला सुद्धा झापलं. का बरं माहितीये का? जेव्हा पेत्राने पाहिलं की यहुदी लोक आहे, प्रतिष्ठित लोक आहे आणि इकडं त्या ठिकाणी अतिशय खालच्या जातीचे लोक आहे, असं पाहून त्या ठिकाणी पेत्र लगबगीने त्यांच्याकडे गेला आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या जवळ त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला, असं दाखवण्यासाठी की आम्ही वी आर द स्टँडर्ड है ना. पुष्कळ लोक दाखवतात ना, आम्ही स्टँडर्ड आहोत. दिन दुबळ्याजवळ कुणाला उभा राहायला अजिबात आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ही गोष्ट सांगतो, आजकाल कोणी पडलं तर कोणालाही मदत करायला आवडत नाही. ही माझ्या डोळ्याने अनुभवलेली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची एक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. काल मी मम्मीला शाळेमध्ये आणण्यासाठी जात असताना एक मुलगी, शाळेतली मुलगी जी आहे, स्कूटीवर निघाली. काय झालं माहित नाही, परंतु ती अशी पडली तर तिचं सगळं तोंड वगैरे फुटलं. एकही व्यक्ती, मी जसं होतो गाडीवर, मी त्या ठिकाणी गाडी लावली, गाडी सोडली, ती गाडी एका हाताने बाजूला गेली, त्या लेकराला उचललं, सगळं तोंड त्या ठिकाणी तिचं फुटलं होतं. एकही व्यक्ती समोर आला नाही. काय येत नाही माहितीये का? आमचं नाव येईल ना. जर आम्ही स्वतःला खरे विश्वासणारे म्हणतो, जर आम्ही स्वतःला देवाचे लोक म्हणतो, तर आमचा खरा शेजाऱ्याचा अर्थ काय? जो व्यक्ती जेव्हा त्याला गरज लागते. बघा, हे शम्रोण्याने काय केलं माहितीये का? हे शम्रोण्याने काय केलं? त्याने त्याला पाहिलं आणि त्याला उचललं. त्याने त्या ठिकाणी द्राक्षरसाने त्याच्या जखमा पुसल्या, त्याला त्या ठिकाणी उचललं, आपल्या सोबत घेतलं आणि नेऊन उतार शाळेमध्ये ठेवलं. तिथे त्याचा उपचार करण्यासाठी पैसे दिले आणि वाढीव पैसे देऊन जेव्हा त्या ठिकाणी निघाला आणि तो म्हणतो काय त्या व्यक्तीला की जर अजून लागले तर मी पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा देईल. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमचा खरा
जो शेजारी आहे तो तोच आहे. जेव्हा ज्याला गरज पडते तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धावून येता, त्याला बायबल खरा शेजारी असं म्हणतात. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट आज आम्हाला समजणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाप्रमाणे आम्हाला काही गोष्टी करायच्या नाहीये. आम्ही विचार करतो कसं होईल, रक्त लागतं का काय, अंग कपडे खराब होता का काय. अरे काय, देवाने जे काही दिलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या वचनाच्या पाठलाग आम्ही करणार आहोत. मी मागे सांगितलं, मी खरा विजेता आहे. प्रेज द लॉर्ड. जो विजेता आहे तर त्या विजेत्याविषयी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, या विजेत्याविषयी देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे हे आम्हाला जाणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ साऱ्या अद्भुत गोष्टी घडतात, अद्भुत साक्ष आमच्या जीवनामध्ये घडतात. प्रेज द लॉर्ड. परंतु या सर्व गोष्टींमध्ये देखील आम्हाला देवाचा गौरव करत जागृत राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आजचा विषय थोडासा उघड आहे, थोडासा खालीवर आहे, तुम्हाला असं समजणार नाही आहे ना. आम्ही एखाद्या रस्त्यावर चालले, तिथं खडकं वगैरे आले का थोडंसं आम्ही आदळत चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही आदळत चालतो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काहीतरी उत्तम करणार आहे. आणि त्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी आज आम्हाला या दिवसांमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण वचनामध्ये जाऊया. ज्यांनी आपलं बायबल आणलेलं आहे, ज्यांनी आपलं पवित्र शास्त्र बायबल आणलेलं आहे, त्या बायबलमध्ये आपण दुसरे इतिहास त्या ठिकाणी काढूया. दुसरे इतिहास आणि त्याचा 32वा अध्याय. सेकंड क्रॉनिकल्स, दुसरे इतिहास, याचा 32वा अध्याय, त्याचं 7वं वचन आपण वाचणार आहोत. 7वं वचन आपण वाचूया. दृढ व्हा, हिम्मत धरा, अश्शूराचा राजा व त्याच बरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका आणि कचरू नका. त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं जिवंत, प्रबळ, पराक्रमी, सामर्थ्याने भरलेलं जे वचन आहे ते हे आहे. या ठिकाणी देवाचं वचन या प्रकारे सांगतं, दृढ व्हा, हिम्मत धरा, अश्शूराचा राजा व त्याच्या बरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका. त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया आपण. सगळ्यात बाबा, मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये सुंदरचं वचन तू आम्हाला दिलेलं आहे. हे वचन सांगण्यासाठी प्रभू आमचे जे काही अंतःकरण आहे प्रभू तुझ्या आत्म्याने भरल्या जाते. हे बापा, जीव आत्मा शरीर मी तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या जिभेला तू स्पर्श कर. अयोग्य रीतीने प्रभू या ठिकाणी उभं न राहता तुझ्या योग्यतेमध्ये आम्ही उभा राहून तुझी स्तुती करावी अशी तू आम्हाला कृपा दे. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संबंधाने मी विनंती करतो प्रभू, तुझ्या वचनाचे गुज आणि रहस्य त्यांच्या जीवनामध्ये प्रकट होण्याकरता त्यांच्या अंतःकरणाचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, याकरता की त्यांनी तुझं वचन समजावं. सर्व प्रकारचे अस्थिर करणारे विचार, सर्व प्रकारच्या अस्थिर करणाऱ्या गोष्टी, सर्व प्रकारचे दुष्टात्म्यांनी टाकलेले बंधनं, सर्व प्रकारचा आळस, सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहे प्रभू येशूच्या नावात आम्ही धमकावतो, निघ या जागेवरून. आणि प्रभू आज तुझी उपस्थिती या ठिकाणी जाहीर करतो. मला स्पर्श कर आणि वचन सांगण्यासाठी कृपा दे. हे वचन दिलं त्याबद्दल तुझे नाव धन्यवाद देऊन ही छोटीशी प्रार्थना माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रियांमधून गोड नाथ मागतो म्हणून ऐकते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा विषय या प्रकारे आहे की परमेश्वर आमचे दिवस बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हालाही वाटतं दिवस बदलावे, मलाही वाटतं दिवस बदलावे.
या दिवसांमध्ये कायमस्वरूपी राहायला कोणालाही आनंद नाहीये. कोणालाच या दिवसांमध्ये बघा, कोणालाही विचारा तुम्ही, तुझ्या जीवनामध्ये तू आनंदी आहे का? काही ना काही उणिवा आहेच. काही लोक कुटुंबियांपासून नाराज आहे, काही लोक तंगीमध्ये आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये आजार आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये क्लेश आहे, काही लोकांना मंडळीतल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांचे आपसात वाद आहे, काही लोकांचं शेजाऱ्यांबरोबर पटत नाही, काही घराघरामध्ये, भावाभावांमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, सासू सुनांमध्ये, सर्वांबरोबर त्या ठिकाणी वाद आहे. आणि कोणालाच आवडत नाही की या दिवसामध्ये त्यांनी कायमस्वरूपी राहावं. प्रत्येकाची इच्छा आहे की त्याने या दिवसातून निघून एक चांगल्या दिवसाकडे वाटचाल करावी. प्रेज द लॉर्ड. तर आज देवाचं हे पवित्र वचन आम्हाला याच गोष्टींविषयी शिकवणार आहे की परमेश्वर जो पिता आहे, जो यहोवा परमेश्वर आहे, त्याने आम्हा संबंधाने एक योजना केलेली आहे. आणि ती योजना हीच आहे की तो आमचे दिवस बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो. आणि या ठिकाणी आम्हाला समजून घ्यायचं आहे, हे वचन आज आम्हाला समजायचं आहे. आजच्या वचनाद्वारे परमेश्वर आमच्यासोबत बोलणार आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि बायबलमध्ये आम्ही जेव्हा वाचतो तर या बायबलमध्ये एक राजा झाला ज्याचं नाव होतं हिजकिया. प्रेज द लॉर्ड. आणि या हिजकिया राजा देवाच्या समागमे खरेपणाने चालणारा एक व्यक्ती होता. देवाबरोबर चालणारा, देवाच्या दृष्टीने योग्य त्या गोष्टी करणारा असा एक तो राजा होता. हा राजा आपल्या जीवनाद्वारे व आपल्या कामांद्वारे देवाचा आदर करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं हिजकियाने असे खूप सर्व काम केले ज्याद्वारे देव आनंदित होईल आणि त्याच्याद्वारे देव प्रसन्न आणि आनंदित झाला. बायबल सांगते. प्रेज द लॉर्ड. वचनांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिजकिया देवाचा मनापासून आदर करत होता बरं का. तो इतका देवाचा आदर करत होता, इतकं प्रेम त्याच्यावर करत होता. आणि झालं का, एक दिवस या राजावर एका दुसऱ्या राजाने आक्रमण केलं. आणि दुसऱ्या राजाने आक्रमण केल्यानंतर त्याचं नाव होतं सन्हेरीब. काय होतं त्याचं नाव? सन्हेरीब. हा अश्शूराचा एक महापराक्रमी राजा होता. आणि हा राजा जेव्हा याने हिजकियावर आक्रमण केलं, आता झालं काय, या ठिकाणी हिजकियाने काय केलं माहितीये का? हिजकियाला कळालं का अश्शूराचा राजा सन्हेरीब आपल्या सैन्यांविषयी, आपल्या प्रबळ सैन्यांविषयी त्याने चहूबाजूने आम्हाला वेढा घालण्यासाठी, आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आपलं सैन्य त्या ठिकाणी लाखीशा जवळ पाठवलेलं आहे. आणि जेव्हा त्याने हे ऐकलं तर त्याने हिम्मत केली आणि हिम्मत करून आपलं शहराची मजबूती करण्याच्या पाठीमागे तो लागला. आणि देवाचं वचन सांगितलं, हिजकियाने हिम्मत करून आपलं शहर मजबूत केलं, भिंत बांधली, जे बुरुज होते ते उंच केले आणि आपल्या सैन्याला त्याने मजबूत केलं. प्रेज द लॉर्ड. घरी जाऊन त्या ठिकाणी आजचा होमवर्क आहे, घरी जाऊन दुसरे इतिहास 32वा अध्याय वाचून काढायचा. होमवर्क आहे तुमचा. दुसरे इतिहास 32वा अध्याय वाचून काढायचा. आणि या ठिकाणी हिजकियाने जेव्हा ही परिस्थिती पाहिली तर हिजकिया विश्वासाने म्हणतो की आपण याला घाबरणार नाही, तर आपण काय करू, आपण याचा प्रतिकार करू, या लोकांबरोबर आपण लढू, पण आम्हाला हार मानायची नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज खूप सारे लोक परिस्थिती पाहून हार मानतात. तुम्हाला माहित आहे का, सन्हेरीब राजा याचं पराक्रमी, जर त्याचं प्रबळ जे सैन्य पाहिलं तर ते खूप होतं. जर तुम्ही अध्यायामध्ये जर पुढे गेले तर त्या ठिकाणी बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं, या सन्हेरीबाने आपला सेनापती ज्याचं नाव होतं रबशाके, काय होतं त्याचं नाव? रबशाके, याला हिजकियाकडे बोलायसाठी पाठवलं. आणि आपला निरोप घेऊन हा रबशाके यरुशलेमाच्या तटबंदीच्या बाहेर येऊन उभा राहिला. आणि देवाचं वचन पुढे या प्रकारे आम्हाला सांगतं की रबशाके तिथे उभा राहून हिजकिया सोबत बोलण्यासाठी आला. पण हिजकियाने काय केलं, आपले काही जे प्रतिष्ठित लोक आहे
जे आपले मंत्री आहे त्या लोकांना तिथं पाठवलं यासाठी की तो रबशाके जो आहे, जो राजाचा सेनापती आहे, तो काय म्हणतो आहे हे ऐकून या. आता रबशाके तिथे आला आणि रबशाके तिथे आल्यानंतर मोठ्या आवाजाने सर्व यहुदी लोकांसमोर उभा राहून तो काय करायला लागला. सर्वात पहिले तर त्याने देवाची निंदा केली. सर्वात पहिले त्याने देवाची नाव त्या ठिकाणी, त्याला देवाचा उपमर्द त्या ठिकाणी असं नाव आलेलं आहे. उपमर्द म्हणजे निंदा करायला त्याने सुरुवात केली, देवाची निंदा केली. नंतर त्याने हिजकियाची निंदा केली आणि हिजकियाची निंदा करता करता त्याने लोकांची निंदा केली. आणि ज्या वेळेस जे ही लोक हिजकियाने त्याच्याकडे ऐकण्यासाठी पाठवले होते, त्या सर्व लोकांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा या लोकांनी त्याला काय केलं माहिती आहे का? विनंती केली का तुम्ही जे आहे ते तुमच्या भाषेमध्ये बोला, आमच्या भाषेमध्ये बोलू नका, कारण की तुमची भाषा आम्हाला समजते. कारण की तो फार वाईट वाईट बोलत होता. तेव्हा हे सर्व ऐकून रबशाके त्यांना उद्धटपणे अतिशय गर्वाने म्हणतो, माझ्या राजाने काय फक्त तुमच्या सोबतच बोलायला मला पाठवलंय का? सगळं काही तुम्हालाच ऐकण्यासाठी मला पाठवलंय का? हे सगळे जे लोक या तटबंदीवर बसलेले आहे या सर्वांना कळू द्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी तो या प्रकारे म्हणतो की या लोकांनी त्याने इतकी निंदा केली, इतका निंदा केली. हे ऐकून हे लोक त्या ठिकाणी आपल्या राजाकडे निरोप घेऊन गेले आणि निरोप घेऊन त्यांनी राजाला सांगितलं की या गोष्टींमध्ये रबशाकेने असा निरोप दिला. त्याने आपल्या देवाची निंदा केली, आपल्या राजाची निंदा केली, आपल्या प्रजेची निंदा केली. जर तुम्ही पाहिलं दुसरे इतिहास 32 अध्याय आणि 2 राजे याचा 19 अध्यायामध्ये 35व्या वचनापासून जर तुम्ही घरी जाऊन जर वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल का सनेरीबाने त्या ठिकाणी रबशाकेद्वारे आपला संदेश जो आहे तो यहुदी लोकांना आणि हिजकियाला त्या ठिकाणी पाठवला. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो माहिती आहे का? पुढे तो म्हणतो, रबशाके त्या ठिकाणी म्हणतो की एक जात आहे जिचं नाव आहे गोजान. एक जाती आहे जिचं नाव आहे गोजान. दुसरी आहे हरान. तिसरी जाती आहे जिचं नाव आहे रेसफ. चौथी आहे तलसार आणि 5वी एक जात आहे एदेनी. आणि या सर्व जातींचे काही राजे होते, काही महाराजे होते, ज्यापैकी पहिला जो होता तो हमाथाचा राजा, दुसरा जो होता तो अर्पदाचा राजा होता, तिसरा जो राजा होता तो सफरवाईमचा राजा होता, चौथा जो राजा होता तो हेनाचा राजा होता आणि 5वा जो होता तो इव्वाचा राजा होता. प्रेज द लॉर्ड. हे घरी जाऊन तुम्ही दुसरे राजे याचा 19 अध्याय 35व्या वचनापासून पुढे त्या ठिकाणी वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि रबशाके म्हणाला या 5 जाती आणि या 5 जातीचे जे राजे आहे हे माझ्या हातातून वाचू शकले नाही. हे माझ्या राजाच्या हातून वाचू शकले नाही. यापुढे तो थांबला नाही. तो पुढेही म्हणतो, आम्ही त्या लोकांचा, त्या राजांचा विध्वंस केला. आणि काय म्हणतो माहितीये का? त्यांचे देव सुद्धा त्यांना आमच्या हातातून वाचवू शकले नाही. काय म्हणतो तो? त्यांचे देव सुद्धा त्यांना आमच्या हातातून वाचवू शकले नाही. तर तुम्ही आमच्या हातातून कसे सुटणार? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कोण सोडवेल आमच्या राजाच्या हातातून? सनेरीबाच्या हातातून तुमचा देव सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. असं चॅलेंज त्याने त्या ठिकाणी केलं. आणि हे सर्व ऐकल्यावर हिजकिया व त्याचे लोक देवासमोर दीन झाले. प्रेज द लॉर्ड.
ते देवाच्या भजनी झाले. ते त्या ठिकाणी त्यांनी आपले वस्त्र फाडले, गोंताट नेसून ते देवाच्या भजनाला लागले. ते तुटले, देवासमोर नतमस्तक झाले. आणि मग हिजकिया एक गोष्ट आपल्या लोकांना म्हणाला, या मोठ्या गर्दीला पाहून घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो? अश्शूराचा राजा व त्याच्या बरोबर असलेला मोठा समुदाय बघून घाबरू नका. मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनातल्या कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याची चावी मी तुम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी या प्रकारे सांगतं, जर आपल्या जीवनामध्ये आम्ही निराश आहोत, आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे, आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, लोक आमच्या विरोधात गेलेले आहे, परिस्थिती आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, आजार आमच्यावर प्रभावी ठरत आहे, तर पहिली गोष्ट बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं, हा अश्शूराचा राजा सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला, परंतु हिजकियाने त्याच्या सैन्याला सैन्य नाही म्हटलं. तो त्या ठिकाणी म्हणतो, ही मोठी गर्दी आहे, हा मोठा समुदाय आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आपल्या बिघडलेल्या परिस्थितीवर, आपल्या समस्येवर, आपल्या सर्व जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहे, मी तुम्हाला सांगतो, पुष्कळांच्या जीवनामध्ये सैतान त्या ठिकाणी परिस्थिती घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याही गोष्टी सैतानाने तुमच्या समोर उभ्या केलेल्या आहे, त्या गोष्टींना कधीही महत्व देऊ नका. आजार आले ना, आजाराला महत्व देऊ नका. आम्ही चूक काय करतो माहिती आहे का? समस्या आली ना, समस्येला देवापेक्षा मोठं समजायला लागतं. फार लोकांची अवस्था आहे. विश्वासू जीवन जगत असताना जेव्हा ते प्रभूमध्ये चालतात, त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांना लोकांचं बोलणं जास्त विश्वासयोग्य वाटतं. जर एखादा आलं ना आणि त्याने सांगितलं, याने तुझ्यासाठी असं असं केलेलं आहे, आणि आम्ही ऐकतो, हा यानेच केलेलं आहे, आणि त्या परिस्थिती समोर आम्ही देवाला छोटं करतो. परंतु देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, की आम्हाला आमच्या समस्यांची चर्चा जी आहे देवापेक्षा अधिक नाही करायची. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, आजार, क्लेश याची चर्चा देवापासून जास्त करतो, त्याच्या जीवनामध्ये सुटका लवकर मिळत नाही. आम्हाला आमच्या परिस्थितीपेक्षा आमच्या देवाचं नाव जास्त उंच करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला बायबल जर लक्षपूर्वक वाचलं तर आम्हाला एक गोष्ट कळते, की योबाचं एक पुस्तक आहे, आणि योबाच्या पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी देवाचं वचन या प्रकारे सांगतं, जे काही योबाचं होतं नव्हतं ते सर्व काही जे आहे सैतान घेऊन गेला. लक्षपूर्वक ऐका, योबाच्या जीवनामध्ये ज्या वेळेस त्याची पारख झाली, देवाचं वचन सांगतं योबावर देवाचा आशीर्वाद होता, तो परिपक्व व्यक्ती होता, आत्मिक दृष्ट्या विश्वासामध्ये तो मजबूत होता. आणि इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जे काही इयोबाचं होतं, लेकरं, संपत्ती, शेती, जे काही होतं, एवढंच नव्हे तर त्याचे लेकरं सुद्धा त्याच्यापासून हिरावून घेतले गेले. प्रेज द लॉर्ड. पण इयोब काय म्हणतो माहितीये का? देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. प्रेज द लॉर्ड. इयोबाने कधीच आपल्या मुखाने सैतानाला महत्व दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने सैतानाला गौरव दिला नाही. ही गोष्ट आज आम्हाला समजणं गरजेचं आहे. किती लोकांना समजतंय? इयोबाने काय केलं? सैतानाला कधीच महत्व दिलं नाही. पारख झाली, पारखेमध्ये त्या ठिकाणी सर्वस्व हिरावून घेतलं गेलं, परंतु त्याही परिस्थितीमध्ये इयोबाने म्हटलं की देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या देवाचं नाव. हालेलुया. जेव्हा ही बायबल आम्हाला सांगतं, अश्शूराच्या राजा जो सनेरीब आहे, त्याने त्या ठिकाणी मोठा समुदाय घेऊन जेव्हा हिजकियावर चाल करण्यासाठी तो गेला, तेव्हा हिजकिया त्या गर्दीला पाहून म्हणतो, या गर्दीला बघून घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये
आमचा विश्वास काय आहे हे आम्हाला महत्व हे जाणणं गरजेचं आहे. हिजकियाने त्या सैन्याला सैन्य म्हटलंच नाही, त्याने त्याला गर्दी म्हटलं. तो मानतच नव्हता हे सैन्य आहे. आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात, कठीण गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिसतात, पण आम्ही काय म्हणून स्वीकार करतो हे महत्वाचं आहे. कारण की देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, जे काही इयोबाचं होतं सर्व सैतान घेऊन गेला, परंतु इयोबाने सैतानाला गौरव दिला नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या देवाचं नाव. एका गोष्टीमध्ये मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. कधी कधी आम्ही इयोबाचं पहिलंच फक्त अध्याय वाचतो. फार लोकांची अवस्था आहे, कारण की इयोबाचा पहिला अध्याय आम्हाला त्या ठिकाणी गेलेल्या गोष्टी जास्त वाचायला आवडतं, येणाऱ्या गोष्टी नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. है ना. किती लोकांची अवस्था आहे मी तुम्हाला सांगू का? फार लोकांची अवस्था हीच आहे, गेलेल्या गोष्टी गेल्या 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 तेच आठवून आतापर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये कुडत काढत आहे. परंतु त्यांना अविश्वास नाहीये की इयोबाचा पहिला अध्याय जर त्या ठिकाणी आम्हाला जर हिरावण्याचं सांगत आहे, तर त्या ठिकाणी त्याचा शेवटचाही अध्याय आहे. प्रेज द लॉर्ड. फार कमी लोक त्याचा शेवटचा अध्याय त्या ठिकाणी वाचतात. देवाचं वचन सांगतं, जर इयोबाच्या पहिल्या अध्यायामध्ये इयोबाचं होतं नव्हतं, ते सर्वस्व त्या ठिकाणी हिरावून घेतल्या गेलं, तर पुढं त्या ठिकाणी त्याच्या शेवटचा अध्यायामध्ये आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं, जे काही इयोबाचं सैतानाने हिरावून घेतलं होतं ते सर्व देवाने त्याला दुप्पट परत केलं. जे काही त्याने गमावलं होतं ते सर्व काही त्या ठिकाणी देवाने त्याला पूर्ण परत केलं. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आम्हाला एनकरेज करणाऱ्या आहे, ह्या गोष्टी आम्हाला प्रोत्साहित करणाऱ्या आहे. आम्ही म्हणतो आम्ही काय काय केलं, आमचं हे गेलं, आमचं हे सुटलं, आमचं ते सुटलं, आम्हाला याने सोडलं, आम्हाला त्याने सोडलं. अरे तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी हिरावून घेतल्या गेला याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला विसरला नाहीये. जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये इयोबाचं पुस्तक जर त्या ठिकाणी वाचलं असेल, वाचा त्याचा इयोबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन त्या ठिकाणी वाचूया. इयोबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन त्या ठिकाणी वाचूया. त्यानंतर इयोब 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यापर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल मध्ये असं या अगोदर जर तुम्ही वाचाल तर तिथे असं कुठंच लिहिलेलं नाहीये की इयोबाचे लेकरं जे आहे ज्यांचं लग्न झालं होतं, अनमॅरिड होते, ते त्यांचं लग्न झालं नव्हतं, परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं पहिल्या अध्यायामध्ये सैतानाने इयोबाची पहिली पिढी घेऊन गेला, एक पिढी घेऊन गेला, परंतु शेवटच्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याच्या 4 पिढ्या त्याला परत दिल्या. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, खूप लोक याच विचारांमध्ये अजूनही जगत आहे की सैतान हे घेऊन गेला, ते घेऊन गेला. मी म्हणेल, मी विश्वासामध्ये तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये या गोष्टी अनुभवता की परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे, तर सैतान काय तुमचं घेऊन गेला हे बघून निराश होऊ नका, रडू नका, परेशान होऊ नका, क्लेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी विवळ होऊ नका. तर हे बघून आनंदित व्हा की परमेश्वराच्या हातामध्ये तुम्हाला देण्यासाठी काहीतरी अद्भुत आहे. हालेलुया. आणि आम्ही रडत बसतो, हे झालं, ते झालं, असं झालं. अहो, एक पिढी सैतानाने नेली हो, 4 पिढ्या देवाने दाखवल्या. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल, जेवढं दुष्टाने तुमचं नुकसान केलं त्यापेक्षा जास्त आहे देवाकडे तुम्हाला देण्यासाठी. हालेलुया. परमेश्वराकडे फार काही आहे. सृष्टीची निर्मिती करणारा जो आपल्या शब्दाने नुसतं बोलतो, शब्द बोलतो, अवघं विश्व निर्माण झालं, त्याच्याकडे काय तुम्हाला देण्यासाठी काही नाही का? अहो, परमेश्वराला आम्हाला भरभरून द्यायचं आहे, परंतु आमच्यामुळं आम्ही स्वतः कारणीभूत आहो की आमचे आशीर्वाद थांबवण्यापासून. फार लोक म्हणतात सैतानाने माझे आशीर्वाद थांबवले. सैतानाची हिंमत सुद्धा नाही तुमची प्रार्थना थांबवायची. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल काय सांगतं की तुम्ही प्रार्थना जर करता तर विदेशी लोकांसारखे, परप्रांतीय लोकांसारखे व्यर्थ बडबड करू नका. आम्हाला पवित्र आत्म्याने प्रार्थना करायची आहे. आमची प्रार्थना काय आहे? आरोग्य दे देवा, हे दे देवा, ते दे देवा, हे दे.
पण कधीच आम्ही म्हणत नाही प्रभू जी तुझ्या इच्छेने देणार आहे तेच आम्हाला दे. आम्ही असं कधीच मागत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आम्हाला जाणणं गरजेचं आहे. त्याच्या इच्छेने एक झाडाचं पान देखील हालत नाही. आणि आम्ही आमच्या मनमार्जीप्रमाणे जेव्हा जीवन जगतो आणि जेव्हा आम्ही पापामध्ये जातो, पवित्र आत्मा वारंवार आम्हाला सावध करतो, आमच्या विवेकामध्ये तो एक गोष्ट बोलतो, हे चुकीचं आहे, करू नको, परंतु आम्ही जाणून बुजून जेव्हा त्या गोष्टी करतो तर बायबल त्याला पापच म्हणते. प्रेज द लॉर्ड. कारण की मनुष्य आहे आणि देवाचं वचन सांगतं आम्हाला निराश व्हायचं नाहीये. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या देवाला आदर द्यायला शिकायचं आहे. हिजकियाच्या चारही बाजूने मोठ्या सैन्याने त्याला त्या ठिकाणी चौफेर त्या ठिकाणी येऊन तळ दिला आणि या सर्व सैन्यांनी घेरल्यानंतर हिजकिया म्हणतो या गर्दीला बघून घाबरू नका, आमच्याकडे जो आहे तो यांच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. हे आमच्या देवाचं गौरव, त्याची महिमा आहे. कारण की आम्हाला परिस्थितीकडे बघून तुटायचं नाहीये, आम्हाला कुरकुर करायची नाहीये. आम्हाला कितीही आमच्या विरोधात लोक उभे राहिले, कितीही लोक परिस्थिती आमच्या विरोधात जरी गेली तरी आमच्याकडे जोही आहे तो आमच्या परिस्थितीपेक्षा मोठा असणारा यहोवा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या देवाचं नाव उंच करावं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सैतान घेऊन गेला एक पिढी, परंतु देवाच्या हातामध्ये इयोबाला देण्यासाठी ऑलरेडी 4 पिढ्या होत्या. म्हणून इर्माया 29:11 फार खतरनाक आहे. देवाचं वचन सांगतं तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये एक संकल्प आहे, ते मला माहिती आहे. देवाच्या मनामध्ये तुमच्याविषयी माझ्याविषयी एक योजना आहे, ती केवळ देवाला माहिती आहे, ती तुम्हाला आणि मला नाही माहिती. पण वचनामध्ये असंही लिहिलेलं आहे ती तुमच्या भावी आयुष्यासाठी चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुमचं अभिनंदन करतो यासाठी की जेव्हा प्रभूमध्ये तुम्ही आले, जे काही तुम्ही गमावलं प्रभूच्या नावामुळे गमावलं, येशू या नावामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्यापासून काढून घेतल्या गेलं, 1 पट म्हणा, 2 पट म्हणा, 10 पट म्हणा, अनेक पटीने जर तुमच्यापासून काढून घेतलं असेल तर मी तुमचं अभिनंदन करतो. परतफेड करणारा परमेश्वर जिवंत आहे. तो कोणाचा कर्जदार नाहीये. त्याच्या वेळेला तो तुमच्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनाचे वाईट दिवस देखील आनंदामध्ये बदलून जातील. तुमचं गेलेलं काम, तुमचा बंद पडलेला व्यवसाय, तुमची त्या ठिकाणी कोरडवाहू असणारी जमीन, तुमच्या जे काही असणारं, जे तुमच्या लेकरांच्या शिक्षणाविषयी असणारे जे तुमचं टेन्शन, तुमच्या घरामध्ये असणारे वादविवाद, तुमच्या परिवारामध्ये असणारे त्या ठिकाणी आजार, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो आमचा देव बदलणारा परमेश्वर आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर प्रत्येक गोष्टींमध्ये परमेश्वर आम्हाला तो आनंद देईल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जुन्या गोष्टी आठवून स्वतःला दुःख देणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन गतकाळच्या गोष्टींचं नाहीये. ख्रिस्ती जीवन येणाऱ्या गोष्टींविषयीचा विश्वास आणि भरोसा ठेवणारं जीवन आहे. कारण की आम्हाला माहिती नाहीये उद्या आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे. आम्हाला माहिती नाही आमच्या जीवनामध्ये उद्या कोणते आशीर्वाद येणार आहे. परंतु आम्हाला गेलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवतात. जे दुःख आमच्या जीवनामध्ये आलं, ते दुःखाला आठवून आम्ही वारंवार स्वतःला खेदाने भोसकून टाकतो. परंतु देवाचं वचन सांगतं गेलेल्या गोष्टींची आठवण करू नका. आपल्या देवाच्या नावाला उंच करणं सुरू करा. हिजकियाकडून शिका, इयोबाकडून शिका. त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी आहे. इयोबाचं सर्वस्व होतं नव्हतं, ते सर्व काही हिरावून घेतलं गेलं. मी तुम्हाला सांगतो 10 प्रेत, 10 लेकरं होते त्याचे. 10 प्रेत एकाच वेळेस त्याच्या घरातून बाहेर निघाले होते. प्रेज द लॉर्ड. हे फार मोठं नुकसान होतं हो त्याचं. त्याचे 10 लेकरं एकाच वेळी मेले. एकदा एक बहीण एका देवाच्या दासांच्या घरी गेली. तिचे पती सुद्धा त्या ठिकाणी पाळक होते. मेथडिस्ट चर्चचे त्या ठिकाणी मोठे पाळक होते, बिशप होते ते.
आणि बाळासाहेबाच्या घरी जाण्याचा त्यांना प्रसंग आला. त्यांचा जो मुलगा होता, तरुण मुलगा होता, यंग पोरगा होता, 26-27 वर्षाचा मुलगा आहे. अपघातामध्ये त्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेला. आणि 1 महिना त्या ठिकाणी ती बहीण त्या ठिकाणी त्या दुःखामध्ये होती. आणि गेल्यानंतर जेव्हाही त्या बाळासाहेबांच्या घरी त्यांना जाण्याचा समय आला, अर्धा तास त्यांची त्या ठिकाणी मीटिंग झाली. अर्धा तास ते गप्पा मारत बसले. अर्ध्या तासापैकी 25 मिनिटं ती बहीण त्या ठिकाणी आपल्या लेकरांविषयी आठवण काढून काढून त्या ठिकाणी रडत होती, त्या ठिकाणी आक्रोश करत होती. ती म्हणाली, माझं मन त्या घरामध्ये लागत नाही, मला त्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायला आवडत नाही लागत मला त्या घरामध्ये. माझं मन, मला ते घर सोडायचं आहे. तिथे माझं लेकरू मला सारखं सारखं दिसतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी ती इतकी तुटलेली होती. परंतु या ठिकाणी जर आम्ही बायबल वाचतो, जगाचं महत्व जर आम्ही पाहिलं, जगाच्या दृष्टीने आम्ही भावनेमध्ये वाहणारे लोक आहोत. परंतु ज्यावेळेस योबाच्या जीवनाकडे आम्ही पाहतो, त्याचे 10 लेकरं एका वेळेला त्या ठिकाणी त्याच्यापासून काढून घेतले. परंतु त्या ठिकाणीही योब म्हणतो, देवाने नेलं, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या देवाचं नाव. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचं गौरव करण्यासाठी तत्पर राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर तुम्हाला काही गोष्ट घेऊन जायची असेल, आपल्या घरी जर तुम्ही या ठिकाणी काही शिकून जर घेऊन जाणार असाल, तर एक गोष्ट या ठिकाणाहून घेऊन जा. समस्या कशीही का असेना, तुमच्या समोर आजपासून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या देवाचं नाव उंच करणं चालू करा. हिजकिया म्हणतो, ती गर्दी बघून घाबरू नका, आमच्याकडे जो आहे तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू आमच्या बाजूने लढणारा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती आहे, तरीही तुम्ही देवाचं गौरव करता. बघा ना, सनेरीबाने या ठिकाणी रबशाकेला सांगितलं, त्याने एक लिस्ट दिली त्याच्याकडे, का जा त्या हिजकियाला सांग की हे 5 जातींचे लोक आणि त्या 5 जातींचे राजे जे आहे यांच्याबद्दलची गोजान, हरान, रेसफ, तलस्सार, एदेनी या 5 जाती, हमादाचा राजा, अर्पदाचा राजा, सफरवाईमचा राजा, इव्वाचा राजा, हेनाचा राजा, या सर्व लोकांची लिस्ट त्याने दिली. आणि लिस्ट दिल्यानंतर रबशाके म्हणतो की हिजकियाच्या सेवकांना म्हणतो की माझ्या स्वामीने, माझा राजाधिराज सनेरीब राजाने, अश्शूराचा महापराक्रमी वीर याने या 5 राती आणि 5 राजांचा विध्वंस केला. आणि म्हणतो काय, यांचे देव सुद्धा यांना वाचवू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. पण हिजकिया देवावर विश्वास ठेवणारा होता. हिजकिया देवाचा निवडलेला होता. हिजकिया काय म्हणतो, ठीक आहे ना, 5 जाती हरवल्या, 5 राजांचा तुम्ही विध्वंस केला, ते हरले, त्यांची यादी पण आहे. या ठिकाणी एक इतिहास त्या ठिकाणी लिहिलेला सांगत आहे. या ठिकाणी जो आम्ही वाचला तो एक इतिहास आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. रबशाकेने जाऊन त्या ठिकाणी जो इतिहास, जो घडलेल्या गोष्टी आहे त्या जाऊन हिजकियाला सांगितल्या. म्हणा माझ्या पाठीमागे, रबशाकेकडे एक इतिहास होता. जे काही त्याच्या राजाने केलं, जे काही त्याच्या देवाने केलं, याचा इतिहास होता. तो इतिहास हा होता, गोजान जाती हरली, हरान जाती हरली, रेसफ जाती हरली, तलस्सार जाती हरली. सर्व नाही म्हणत आहे, सगळेजण म्हणा. ऍटलिस्ट तुम्हाला तुमच्या मुखाने जे तुम्ही बोलता ना, त्या शब्दांमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. त्या गोष्टी तुमच्याही जीवनामध्ये लागू होतात. आणि याच्यामध्ये माझा तीळ मात्र फायदा नाही का तोटा नाहीये. जेही आम्ही आमच्या मुखाने बोलतो ते आमच्या जीवनासाठी लागू होतं आणि त्याचेच आशीर्वाद आम्हाला आहे. तर ते म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. हे वारंवार हा म्हणतो का तो म्हणतो का याच्या नाही. तुम्ही जर इथे उपस्थित आहात ना, तर तुम्ही वैयक्तिकरित्या देवासोबत जुडलेले आहात, लोकांशी जुडलेले नाहीये, हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. म्हणा, एदेनी जाती हरली,
हमादाचा राजा हरला, अर्पदाचा राजा हरला, सफरवाईमचा राजा हरला, हेनाचा राजा हरला, इव्वाचा राजा हरला. म्हणा रबशाकेकडे एक इतिहास होता. हा देवता, हा राजा, या जाती माझ्या राजाद्वारे हरले. तो म्हणतो हा इतिहास आहे. रबशाकेकडे एक इतिहास होता. 5 जाती 5 राजे त्या ठिकाणी हारले. ही गोष्ट त्याने यहुदी लोकांना सांगितली आणि जी यहुदी लोकांनी ऐकल्यानंतर या ठिकाणी ज्या लोकांना इतिहास सांगण्यात आला तो हिजकियाने देखील ऐकला. हिजकियाने इतिहास ऐकल्यानंतर हिजकियाने काय केलं तेही आम्हाला जाणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तर तुम्हाला सांगतो, ही गोष्ट आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी कोरून घ्या. ही गोष्ट आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून घ्या. बायबल सांगतं सनेरीबाकडे एक इतिहास आहे, रबशाकेकडे एक इतिहास आहे. हा देवता हरला, या जाती हरल्या, हा राजा, या सर्व गोष्टी. रबशाके म्हणतो माझ्या राजांकडून, माझ्या स्वामीकडून हे सर्व लोक हरले. परंतु बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये? या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. दुसरे राजे याचा 19 अध्याय जर आणि त्याचा 35व्या वचनापासून जर तुम्ही पुढे वाचाल तर एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. तेव्हा परमेश्वराने आपला एक दूत त्यांच्या छावणीमध्ये पाठवला. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं? तेव्हा परमेश्वराने आपला एक दूत त्यांच्या छावणीमध्ये पाठवला आणि त्या दूताने अश्शूराच्या राजाचे 1,85,000 लोक एका रात्रीत मारले. काय केले? एका रात्रीमध्ये त्याचे सर्व शूरवीर सेनापती, त्याचे सर्व जे योद्धे आहे हे सर्व एका रात्रीमध्ये 1,85,000 लोक देवाच्या दूताने अक्षरशः धुमाकूळ घातला त्या रात्री. अक्षरशः धुमाकूळ. आणि एका रात्रीमध्ये त्यांचे 1,85,000 लोक मारले गेले. आणि हिंदीच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे तब अश्शूर का राजा शर्मिंदा होकर अपने देश में चला गया. काय लिहिलेलं आहे? तेव्हा तो शर्मिंदा झाला. त्या लाजेने त्याचं त्या ठिकाणी मान खाली येईल. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगतो, यांच्याकडे इतिहास होता. या लोकांनी तो ऐकला. हिजकियाने व त्याच्या लोकांनी तो इतिहास ऐकला. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही आनंदाची गोष्ट या ठिकाणाहून घेऊन जा. मी तुम्हाला सांगतो, खूप लोकांकडे तुमच्या आणि माझ्यापैकी एक इतिहास आहे. गतकाळच्या गेलेल्या गोष्टींचं एक आमच्याकडे आठवण आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं पुष्कळ परीक्षा आम्ही दिल्या. प्रत्येक परीक्षेमध्ये आम्हाला अपयश आलं. इतके डॉक्टर केले परंतु आमच्या लेकरांना, आमच्या परिवारातल्या लोकांना काही आरोग्य मिळालं नाही. हे झालं ते झालं. हा इतिहास आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक म्हणतात इतके दवाखाने गेले पण फरक पडला नाही. हे चर्चला जाऊन काय होणार आहे? काय फरक पडणार आहे? इतक्या लोकांनी आमच्या तुटलेल्या परिवाराला जोडण्यासाठी मध्यस्थी केली परंतु काही झालं नाही. काय होणार आहे? पुष्कळांकडे मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये समस्या आहे. पुष्कळ लोक म्हणतात एवढ्यांनी मध्यस्थी केली, परिवार जोडला नाही, मग प्रार्थना करून काय जुडणार आहे का? मी तुम्हाला सांगतो, होऊ शकतं तुमच्याकडे पुष्कळ लोकांचा इतिहास असेल, पुष्कळ गोष्टींचा इतिहास असेल, पुष्कळ लेकरं आपल्या जीवनामध्ये निराश आहे. मी तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणत असतील माझ्या मुलासाठी पुष्कळ मुली बघितल्या, एकही त्या ठिकाणी जुळून आलं नाही, तर हे काय जुळणार आहे? पुष्कळ मुली म्हणत असतील पुष्कळ मुलं बघितले परंतु जुळलं नाही, हे एका स्थळाने काय होणार आहे? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे एक इतिहास असेल, तुमच्या जीवनामध्ये एक इतिहास असेल. मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे आपल्या अपयशाचा इतिहास असेल, पण
हा इतिहास असताना देखील आपल्या देवाचं नाव उंच करणं तुम्ही चालू करा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा परिस्थिती समोर तुम्ही देवाच्या नावाची महिमा गाता, विपरीत अवस्थेसमोर आपल्या देवाच्या नावाचा गौरव करता, तेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरीही तुम्ही देवाच्या गौरवाचे गीत गात असाल तर मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. जेव्हा तुम्हाला बरं वाटत नाही तरीही तुम्ही देवाला धन्यवाद देता, तुम्ही गीत गाऊन म्हणता की धन्यवाद देवा, तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही परिस्थितीच्या विरुद्ध त्या ठिकाणी बोलता, कधीही तुम्ही कमी घटीमध्ये असाल तरीही तुम्ही देवाला म्हणता की आमचा यहोवा यिरे परमेश्वर आहे, जो आमच्या प्रत्येक गोष्टींचा उपाय करणारा आहे. मी तुम्हाला म्हणेल, जेव्हा आपल्या विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या देवाची तुम्ही स्तुती करता, होऊ शकतं तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे तुमच्या विषयीचा एक इतिहास असेल, परंतु या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला म्हणेल, या संपूर्ण परिस्थितीमध्ये जर तुम्ही आपल्या देवाची आराधना करता, जर तुम्ही आपल्या देवाचा गौरव करता, जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक विपरीत संकटांमध्ये, आरोग्यामध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये जर देवाचं नाव उंच करता, तर मी एक गोष्ट सांगतो, अशा लोकांसाठी परमेश्वर एक नवा इतिहास लिहितो. हालेलुया. आमचा इतिहास लिहिणारा परमेश्वर आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, देव त्या लोकांसाठी नवा इतिहास लिहिल, नवा इतिहास लिहिल, नवा इतिहास लिहिल. हालेलुया. प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या देवाचं नाव उंच करणं चालू करा. हा राजा हरला, तो राजा हरला, तो राजा हरला, तो राजा हरला, ही जाती हारली, ही जाती हारली, ही जाती हारली. हा फक्त इतिहास होता रबशाकेकडे, पण हिजकिया देवावर विश्वास करणारा होता. त्याच्यासाठी देवाने एक नवा इतिहास लिहिला. प्रेज द लॉर्ड. यांच्याकडून सर्व जाती हरल्या, याच्याकडून सर्व राजे त्या ठिकाणी हरले, पण आकाश व पृथ्वी बनवणाऱ्या देवाकडून सनेरीब आणि त्याची सर्व सेना हरली. हालेलुया. एक नवा इतिहास त्या ठिकाणी लिहिला गेला. देवाची स्तुती प्रत्येक परिस्थिती करणाऱ्या, प्रत्येक कमीमध्ये आपल्या देवाला, देवाचं नाव उंच करणाऱ्या लोकांविषयी, प्रत्येक आजारामध्ये देवाला धन्यवाद देणाऱ्या लोकांविषयी, संकटात पण देवाची आराधना करणाऱ्या लोकांसाठी परमेश्वराचं वचन एक भविष्यवाणी त्या ठिकाणी करत आहे की परमेश्वर तुमच्यासाठी एक नवा इतिहास लिहिण्यासाठी जात आहे. तुमचा इतिहास वेगळा असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांसाठी परमेश्वर एक नवा इतिहास लिहितो. मी तुम्हाला सांगतो, देवावर विश्वास करणाऱ्या लोकांचा इतिहास वेगळा लिहिला जातो. देवावर विश्वास करणाऱ्या लोकांच्या दिवसांविषयी ज्याही योजना आहे त्या वेगळ्या लिहिल्या जातात. शेजाऱ्याला मोठ्याने म्हणा, देवावर विश्वास करणाऱ्या. सगळे नाही म्हणाले, सगळेजण मोठ्याने म्हणा, देवावर विश्वास करणाऱ्या. प्रत्येक संकटामध्ये देवाची स्तुती करणाऱ्या अशा त्याच्या लेकरांसाठी इतिहास वेगळा लिहिला जातो. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. दोन इतिहास आणि दोन राजेमध्ये एक इतिहास लिहिला गेला, परंतु देवाचं वचन सांगतं एकच दूत परमेश्वराने पाठवला तर 1,85,000 लोक एका रात्रीत मारले. विचार करा, 100 पाठवले असते काय झालं असतं. प्रेज द लॉर्ड. एका दूताने एका रात्रीमध्ये. ते सकाळी जेव्हा उठले ना, त्यांनी पाहिलं सगळीकडे प्रेतच प्रेत दिसत राहिले. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट इथं संपत नाही बरं का. ही गोष्ट इथं संपत नाही. पुढे लिहिलेलं आहे, अश्शूराचे 1,85,000 लोक जेव्हा मारले, जो गोंधळ तिथे झाला, जेव्हा एका दूताने सनेरीबाचे 1,85,000 लोक मारले, तिथे लिहिलं की तो लाजेने मान खाली घालून आपल्या दैवताच्या मंदिरामध्ये त्याला नमन करण्यासाठी तिथे गेला. आणि नमन करण्यासाठी गेल्यानंतर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, त्याच्याच 2 लोकांनी त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या दैवतासमोर तलवारीने त्याला मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड.
त्याच्या स्वतःच्या लेकरांनी त्याच्याच देवाच्या मंदिरामध्ये त्याला मारून टाकलं. का बरं झालं असं? का झालं असेल असं? का बरं नाही? मला एक, जेव्हा देवाने जो दूत पाठवला होता 1,85,000 लोक मारले, तर त्या लिस्टमध्ये सन्हेरीबाचं आणि त्याचा जो सेनापती होता रबशाके यांचं नाव का नव्हतं? प्रेज द लॉर्ड. 1,85,000 तर तिथे परमेश्वर तर त्याला तिथेच मारू शकत होता, पण देवाने त्याला का त्या ठिकाणी वाचवलं? का नाही मारलं त्या ठिकाणी? का ते त्या ठिकाणी त्याच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरच त्याला मारलं? प्रेज द लॉर्ड. त्या लिस्टमध्ये त्या दोघांचं नाव का होतं? का नव्हतं बरं? तुम्हाला माहित आहे का? हा जो रबशाके आहे ना, आपल्या राजाविषयी घमंड करत होता ना, माझा राजा, माझा राजा, माझा राजा, त्याने असे मारले, 5 जातीचा विध्वंस केला, 5 राजांचा विध्वंस केला, सगळं त्या ठिकाणी त्याने हे केलं, सगळं त्याने त्या ठिकाणी विध्वंस करून सगळं त्या ठिकाणी बेचिराग केलं, माझा राजा, माझा राजा. आणि हा जो सनेरीब आहे ना, तो सनेरीब म्हणत होता ना, माझा देवता, माझा देवता, माझा देवता, माझा देव, माझा देव. हा जो त्याच्यावर घमंड करत होता ना, मी तुम्हाला सांगतो, देवाने वेळ दिला की हा जेव्हा त्याच्या मंदिरामध्ये जाईल, त्याच्या देवाच्या मंदिरामध्ये जाईल, त्याचेच लोक त्याच्या देवासमोर त्याला मारून टाकतील. प्रेज द लॉर्ड. माहितीये का बरं? माहितीये का? कारण देव हे सांगत आहे की माझ्याशिवाय अन्य देव नाही जो बचाव करू शकेल. हालेलुया. त्या देवाच्या नावाचा धन्यवाद करा. ग्लोरी. हालेलुया. आमच्या परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नाहीये. अशुराच्या लोकांना देवाने दाखवून दिलं की जीवन देणं आणि ते घेणं माझ्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा देव खरा असता तर त्याने तुमच्या राजाला वाचवलं असतं, पण प्रभू हे त्यांना सांगत होता की जीवन माझ्या हातामध्ये आहे. जर मी ठरवलं तर त्याला कोणी बदलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जर देव कोणाला आशीर्वादित करतो तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही. हालेलुया. मग आता रबशाके राहिला. हा तर फार फुगलेला होता जेव्हा गेला होता हिजकिया समोर, त्याच्या लोकांसमोर गेला होता. हे माझा राजा असा, माझा स्वामी असा, त्याने 5 राजे मारले, त्याने बडाई केली, ही सर्व गोष्ट त्याने सांगितली. परंतु जेव्हा त्याने आपल्या डोळ्याने पाहिलं का आपल्याच राजाला, आपल्याच त्याच्या देवाच्या मंदिरामध्ये त्याच्याच लोकांनी जेव्हा तलवारीने मारून टाकलं, तेव्हा त्या ठिकाणी त्याने पाहिलं की याचा देवता सुद्धा त्याला वाचू शकला नाही. तर मी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून त्या लोकांना आलो, आता माझं कसं होईल? प्रेज द लॉर्ड. आपल्या राजाबद्दल, आपल्या दैवताबद्दल लय मोठ्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी, जर तुम्ही ते वाचला तो पॅरेग्राफ खतरनाक आहे. दुसरे इतिहास 32 अध्याय पूर्ण वाचून काढा घरी गेल्यानंतर. ते डायरेक्ट चॅलेंज करता, आमच्या राजाच्या हातापासून तुमचा देव सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही. चॅलेंज केलं त्याने. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक गोष्ट या ठिकाणी परमेश्वराने केली. परमेश्वर आमच्या शत्रूंना कधीही मारणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर तुमच्या शत्रूंना मारणार नाही. ही लिहून घ्या गोष्ट. जे लोक तुम्हाला खाली दाखवता, तुमच्या कामावर, तुमच्या घरामध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये जे लोक तुमचा अनादर करता, जे तुमची खिल्ली उडवून, जे तुमच्या देवाची निंदा करून तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करता, मी तुम्हाला सांगतो, रबशाके हिजकियाला म्हणतो, तू आपल्या देवावर घमंड करू नको. तुझा देव माझ्या राजाच्या हातातून तुम्हाला सोडवू शकणार नाही, वाचवू शकणार नाही. जे लोक तुमच्या समोर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, जे लोक फुगीरपणाच्या गोष्टी तुमच्या समोर करतात, जे लोक नित्य तुम्हाला टोमणे मारता, प्रत्येक गोष्टीमध्ये घालून पाडून बोलता, जे लोक तुम्हाला तुमचा अवहेर करता, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांविषयी टोमणे मारता, तुमच्या परिवाराविषयी टोमणे मारता, जे तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी तुच्छ लेखता, अशा लोकांना देव कदापि मारणार नाही.
रबशाके नाही मेला, त्याचा राजा मेला. प्रेज द लॉर्ड. रबशाके का नाही मेला माहित आहे का? हा जो सेनापती आहे, हा जो रबशाके, जो अश्शूराचा राजा सनेरीब याचा जो सेनापती आहे, देवाने त्याला का नाही मारलं माहितीये? कारण की त्याने आपल्या डोळ्याने बघावं की हिजकिया आपल्या देवावर विश्वास करत होता, देवाची स्तुती करत होता, तर त्याला काय पारितोषिक मिळालं हे आपल्या डोळ्याने त्याने पाहावं, म्हणून देवाने त्याला जिवंत ठेवलं. हालेलुया. देव त्या लोकांना कधीच मारणार नाही जे तुम्हाला नेहमी खाली दाखवतात. कधीपर्यंत माहित आहे का? जोपर्यंत ते आपल्या डोळ्यांनी तुम्हाला उंच होताना आणि देवापासून तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळताना पाहत नाही, तोपर्यंत परमेश्वर त्यांना मारणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या बायबलमध्ये एक स्त्री आहे आणि मला कॅरेक्टर फार आवडतं, हन्ना. प्रेज द लॉर्ड. आणि तिची एक सवत होती. तिच्या पतीची एक दुसरी बायको होती जिचं नाव होतं पनिना. एल्कानाच्या 2 पत्नी होत्या, एकीचं नाव होतं हन्ना आणि दुसरीचं नाव पनिना. पण नव्या करारामध्ये आम्हाला एकच बायको करायला लावली आणि एकच नवरा ठेवायला लावला. प्रेज द लॉर्ड. क्लिअर केलेलं बरं. प्रेज द लॉर्ड. नाही तर पुष्कळ म्हणतात 2-2 बायका होत्या, काय नाही, एकच, एकासोबतच विश्वासू राहायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी हन्ना जी होती तिने पुत्रिक होती आणि पनिना जी होती तिला लेकरं होती. आता हन्नाची जी सवत होती पनिना, ही तिला चिडवायची, तिला डिवचायची आणि या गोष्टीमुळं हन्ना अतिशय दुःखी व्हायची आणि अतिशय चिडवल्या गेल्यामुळं ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आपलं मनोगत त्या ठिकाणी अक्षरशः रडून व्यक्त करायची. इतकी रडायची, इतकी रडायची, इतकी रडायची. बायबलमध्ये लिहिलेलं, अतिशय चिडवल्या जाण्यामुळं हन्ना देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याचं दुःख, आपलं दुःख जे आहे ते देवाला सांगत होती. तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं ना, एक बहीण होती जिला 12 वर्षापासून त्या ठिकाणी लेकरू होत नव्हतं. तर तिचे घरातले लोक जे आहे, तिचे नातेवाईक आहे, तिच्या आजूबाजूला राहणारे जे त्यांचे नातेवाईक आहे, जेव्हा ती त्या रस्त्याने चालायची तिच्याकडे पाहून थुंकायचे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ती बहीण त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघायची, जेव्हा त्यांच्याकडे बघून त्या ठिकाणी ती म्हणायची, काही बोलायसाठी जायचे, हे तिच्याकडे पाहून तोंड फिरवायचे आणि तिकडे बघून थुंकायचे. ती समोरून आली तर बाजूला थुंकायचे, ती जर पाठीमागून आले तर पाठीमागून पाहून समोर थुंकायचे. अशा प्रत्येक गोष्टींमध्ये इतकी निराशा तिच्या जीवनामध्ये होती. आणि सेम थिंग देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. हन्ना म्हणते की मी अत्यंत चिडवण्याच्या कारणामुळे देवाच्या मंदिरामध्ये येऊन माझं दुःख माझ्या देवाला सांगत आहे. आणि पनिना टोमणे मारायची, इतकी बोलायची, अगं काय त्या चर्चला जाती, देवाच्या मंदिरामध्ये जाती, काय काय करती. आणि बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, प्रत्येक वर्षी हन्ना त्या ठिकाणी आपलं अर्पण घेऊन देवाच्या मंदिरामध्ये जायची आणि त्या ठिकाणी प्रत्येक वर्ष त्या ठिकाणी ती जायची. आणि देवाचं वचन सांगतं, बऱ्याच वर्षापर्यंत हन्नाला काही लेकरू झालं नाही. तिची सवत तिला चिडवायची, पनिना तिला चिडवायची, काय म्हणायची, अजून कर प्रार्थना, वाच अजून थोडंसं बायबल वाच, कर ना अजून उपास प्रार्थना कर, जा ना अजून चर्चला. जर तुझा देव खरा असता तर त्याने तुला लेकरू दिलं नसतं का? कर अजून प्रार्थना. इतकी तर प्रार्थना करती, इतकी तू त्या ठिकाणी उपास करती, इतकं देवाच्या नावाला धन्यवाद देती, इतके वचन वाचती, हे करती ते करती. जर तुझा देव खरा असता तर त्याने तुझी प्रार्थना ऐकली नसती का? टोमणे मारायची. तुम्हाला सांगू का, हे जे लोक जे आम्हाला आमच्या देवाच्या नावामुळे टोमणे टोचून देऊन बोलताना डायरेक्ट मनाला लागतो, डायरेक्ट मनाला लागतो. फार अवघड गोष्ट आहे. जेव्हा प्रभू येशूच्या नावामुळे आम्ही जगामध्ये चालतो, जेव्हा लोक आम्हाला आमच्या प्रभूच्या नावामुळे जेव्हा टोचून बोलता,
तर मी तुम्हाला सांगतो, आमच्या भक्तीमुळे जर कुणी आम्हाला टोचून बोलतं, एवढा प्रार्थना करतो पण आतमध्ये सैतानाचंच काम करतो, एवढा असं करतो, हेच करतो, मनाला टोचतात होते शब्द, भयानक टोचतात. आणि हे फार त्या ठिकाणी अवघड वाटतं. आणि पनिना जी आहे ती हन्नाला टोमणे मारायची, पण बायबल सांगतं हन्ना प्रत्येक वर्षी देवाच्या मंदिरामध्ये भेट घेऊन जायची. मी तुम्हाला सांगू का एक आनंदाची गोष्ट, या टोमण्यांमध्ये सुद्धा हन्ना देवाची स्तुती करत होती. हालेलुया. काय लोक तिची सबत तिला इतकी टोचून बोलत होती, परंतु या सर्व विपरीत गोष्टींमध्ये सुद्धा तिने आपल्या देवाची स्तुती करणं बंद केलं नाही. मी तुम्हाला सांगतो, कितीही लोक येऊ द्या, किती लोक तुमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलू द्या, तुमच्या कामाच्या जागी, तुमच्या घरामध्ये कुठेही जर तुम्हाला टोमणे मारत असतील तर हन्नाकडून शिका, हिजकियाकडून शिका, इयोबाकडून शिका. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी देवाचं स्तवन करणं बंद केलं नाही, तर तुम्ही बंद करू नका. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल. आमेन. एक वेळ येईल, एक काम देतो, होमवर्क देतो. हे बायबल आहे, हे पवित्र शास्त्र बायबल आहे, घरी घेऊन जा. याच्यामध्ये मला पनिनाच्या लेकरांची नावं शोधून काढून आणा. काय करा, पनिनाच्या लेकरांची नावं शोधून आणा. एका लेकराचं सुद्धा नाव नाही तिचे. प्रेज द लॉर्ड. नावच नाही लिहिलेलं. पण कमालीची गोष्ट सांगू का, आनंद देणारी गोष्ट सांगू का, हन्नाच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव ठेवलं शमुवेल. आणि शमुवेलासाठी बायबल या प्रकारे सांगतं, शमुवेलाची एक सुद्धा प्रार्थना व्यर्थ गेली नाही. त्याची एकही प्रार्थना देवाने खाली पडू दिली नाही. त्याच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलं. हन्नाच्या जीवनामध्ये बघा, पनिना जी टोमणे मारत होती, तिच्या एकाही लेकराचं नाव बायबलमध्ये नाहीये, परंतु हन्ना जी प्रत्येक टोमणे ऐकून सुद्धा देवाची स्तुती करत होती, तिच्या लेकराच्या नावाने बायबलमध्ये 2 पुस्तकं लिहिलेले आहे. पहिले शमूएल, दुसरे शमूएल. हा तोच शमूएल आहे ज्याने 2 राजांचा अभिषेक केला, एक शाऊल आणि दुसरा दावीद. आणि बायबल सांगतं दाविदाच्या वंशातून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाने पनिनावतीच्या लेकरांना नाही मारलं, पण हन्नाच्या लेकरांना इतकं उंच केलं, इतकं उंच केलं का पनिना फक्त पाहतच राहिली. हालेलुया. जे लोक तुम्हाला कमी लेखता, जे लोक तुम्हाला तुच्छ लेखता, देव त्यांना कधीच मारणार नाही. आणि अशी प्रार्थना सुद्धा करू नका की प्रभू त्यांचा त्या ठिकाणी त्यांना मारून टाक, त्यांचं काहीतरी वाटोळं कर. तुम्ही प्रार्थना जरी केली तरी ती प्रार्थना मान्य होणार नाही. परमेश्वर त्या लोकांना जिवंत ठेवील यासाठी की धार्मिकाला प्राप्त होणारे प्रतिफळ त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या आणि माझ्यापैकी पुष्कळ जण इथे आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप गोष्टी सहन केल्या, खूप परिस्थिती त्यांनी सहन केली. खूप साऱ्या लोकांना ख्रिस्ताच्या नावामुळं लाजेने मान खाली घालावी लागली, ख्रिस्ताच्या नावामुळं दुःख सहन करावं लागलं. मी तुम्हाला सांगतो, आता तो समय आलेला आहे, जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, जर तुम्ही त्याची आशा धरून राहता, तर देवाचं वचन यशाया 40:31 मध्ये या प्रकारे सांगतं, जे लोक परमेश्वराची आशा धरतात ते नवे शक्ती संपादन करतील. प्रेज द लॉर्ड. जे यहोवा की बाट जोते हैं वो नया बल धारण करेंगे. प्रेज द लॉर्ड. आता तो समय जवळ आलेला आहे जेव्हा परमेश्वर तुम्हाला काही सांगत आहे, जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काही तुम्हाला सांगत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला उंच करेल. हालेलुया. किती लोकांना समजतंय? समजतंय का? काय समजलं? काय समजलं? प्रेज द लॉर्ड.
देव तुम्हाला ती शक्ती देऊन उभा करण्यासाठी जाणार आहे, जेव्हा तुम्ही परमेश्वराची वाट पाहता की प्रभू तू माझी परिस्थिती बदलणार आहे, आणि माझा विश्वास आहे जरी परिस्थिती विपरीत असली तरी मी तुझं नावाचं गौरव करणं बंद करणार नाही. अशा लोकांसाठी परमेश्वर चांगल्या गोष्टी तयार करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रत्येक परिस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा आवाज वाढणार नाही तोपर्यंत मी रिपीटच करेन. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करणाऱ्यांचा, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांचा इतिहास वेगळा लिहिला जातो. इतिहास वेगळा लिहिला जातो. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा रिपीट करतो. गोजान जाती हारली, हरान जाती हारली, रेसब जाती हारली, तलस्सार जाती हारली, एदेनी जाती हारली, हमादाचा राजा हारला, अर्पदाचा राजा हारला, सफरवाईनचा राजा हारला, हेनाचा राजा हारला, इवाचा राजा हारला. 5 राजे 5 जाती सनेरीबाकडून हारली, परंतु सनेरीब, रबशाके आणि त्यांची सेना आमच्या परमेश्वराकडून हारली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक नवा इतिहास लिहिला गेला. म्हणा, देवावर भरोसा करणारे प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देणारे असे जे त्याचे लेकर आहेत, त्यांचा इतिहास वेगळा लिहिला जातो. आमेन. म्हणा, देवावर विश्वास करणाऱ्यांच्या साक्ष जगा वेगळे असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा इतिहास वेगळा आहे. आमच्या प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे, आणि तो इतिहास परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी परमेश्वर जात आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तयार व्हायचं आहे. इतिहास साक्षी आहे. देवाने ज्याही गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रकट केल्या त्या सर्व गोष्टींमध्ये देवाचं गौरव करण्यासाठी आम्हाला तयार राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला माहिती आहे, जे लोक देवावर प्रेम करतात, जे लोक त्याच्या इच्छेप्रमाणे बोलवलेले आहे, अशा सर्वांसाठी परमेश्वर सर्व गोष्टींमधून चांगुलपणा उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हे दिवस फार भयानक आहे. इच्छा होत नाही हो प्रार्थना करायची. काय होत नाही? इच्छा. बायबल हातात घेतलं का जांभया येतात. अजून सांगू का, बायबल हातामध्ये घेतल्यानंतर जर बाजूला मोबाईल असला तर बिलकुल तुम्ही बायबल आणि प्रार्थना करू शकत नाही. मी तुम्हाला सांगू, मी माझा मोबाईल जास्तीत जास्त बंद ठेवतो. मला इंटरेस्टच नाही वाटत. का नाही वाटत माहितीये? कारण की या दिवसांमध्ये आमची सहभागिता देवासोबत अधिकाधिक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर तुमची सहभागिता देवासोबत अधिक नाहीये तर मी सांगतो, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही एक वाळवंटासारखं जीवन जगा. पण जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये जगाच्या सगळ्या व्यर्थ गोष्टी सोडून त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, मी सगळ्या लेकरांना सांगू इच्छितो, जे शिक्षण घेत आहेत आणि जे मोठे लोक शिकताय. बघा, मागच्या वेळेस मी सांगितलं, वय शिकण्यासाठी वय नसतं. शिका, प्रत्येकाने शिका. मीही शिकतो आहे, तुम्हीही शिका. म्हातारपणामध्ये सुद्धा शिकायचं आहे.
पण शिकायचं आहे. जे लोक शिक्षण घेत आहे, जे लेकरं अभ्यास करतात, त्या अभ्यासाच्या वेळी जेव्हा अभ्यास करता तर देवाचा वेळ जर तुम्ही देवाला देत नाही ना, परीक्षेमध्ये नाही गडबड झाली तर माझं नाव बदलून टाक. प्रेज द लॉर्ड. आणि नाही झाली गडबड तर मी प्रार्थना करील का प्रभू यांनी जर तुला वेळ दिला नाही, पेपरच्या दिवशी यांचं मनच रिकामं कर, यांना काहीच आठवू देऊ नको. प्रेज द लॉर्ड. शिक्षण तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही, पण त्या शिक्षणामध्ये जर शिक्षणाबरोबर जर देवाची सेवा, देवाच्या राज्याची घोषणा करत असाल ना, मी तुम्हाला सांगतो, माझे मित्र जेव्हा मी प्रभूमध्ये नवीन नवीन आलो ना, मी त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करायचो, परंतु आता मला फरक पडत नाही. माझे कितीतरी मित्र मैत्रिणी मला सोडून त्या ठिकाणी निघून गेले. काही लेकरं जे आहे ते मला प्रार्थनेसाठी विनंती देतात. प्रत्येक जण जे आहे ते आता वचन ऐकून घेतात, आणि मी ज्याही गोष्टी करतो त्याद्वारे जर माझ्या देवाचं नाव उंच होत नाही तर मी त्यांच्यापासून अंतर ठेवायला चालू करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की आपल्या तारुण्याच्या दिवसांमध्ये आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण. प्रेज द लॉर्ड. आपल्या तारुण्याच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगतो, हे शरीर आहे ना, फक्त 30 ते 40 वर्ष तुम्हाला तरुणपणाची त्या ठिकाणी हौस देईल. ज्या दिवशी तुमच्या अंगावरचे जे सुरकुत्या पडायला लागतात, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं त्या ठिकाणी जे तेज जे आहे ते निघून जायला लागतं, मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, तुमच्या जवळ सुद्धा कोणी उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं खरे दिवस काय आहे? बघायचे किती भयानक दिवस आलेले आहे. पहिल्याच्या शतकांमध्ये, पहिल्याच्या जुन्या दिवसांमध्ये म्हाताऱ्या आई वडिलांचा आदर होता, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची काळजी घेतली जायची. आजचे म्हातारे आई वडील काय करता माहितीये का? वृद्धाश्रमामध्ये पडलेले आहे. घरामध्ये एका खोलीमध्ये, एका बाकड्यावर, एका टेबलवर त्यांना ठेवून दिलेलं आहे. सर्व गोष्टींमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आजचे लेकरं आई वडिलांना सुद्धा खाय प्यायच्या विषयी बोलत नाहीये. इतके भयानक दिवस आलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, जो ही व्यक्ती आपल्या आई वडिलांचा, आपल्या सासू सासऱ्यांचा आदर करत नाही, लक्षात ठेवा, जे तुम्ही त्यांच्या सोबत केलं त्याच्या कितीतरी पटीने अधिक परमेश्वर तुमच्या बरोबर करेल. प्रेज द लॉर्ड. वाईटाने वाईट कराल तर विचार, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या विरोधामध्ये पाप करता. जर चांगलं कराल, सहन कराल, तर देव तुम्हाला आशीर्वादांपासून थांबवणार नाही. हे ते दिवस आहे आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन पेरण्याची. जर इतिहास बदलायचा असेल तर आजपासून त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालू करा. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा गौरव चालू करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कार्य का होत नाही? खरं सांगतो आणि मी संपवतो, झाला माझा वेळ झालेला आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देव कार्य का करत नाही त्याचं कारण सांगतो. कारण की तुम्ही एका थडीवर पाय नाही ठेवत, तुम्ही दोन्ही थडीवर पाय ठेवता, आणि या गोष्टी देवाला त्या ठिकाणी निराश करता. जे तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला देवाने देऊ केलेलं आहे, जर तुम्ही त्या गोष्टी सोडून अन्य गोष्टी करता तर मी तुम्हाला सांगतो, देव त्याला जबाबदार नाहीये. तुमचे आशीर्वाद तुम्हाला कधीच मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटत असेल आमचे नातेवाईक सोडून जातील, जाऊ द्या, येणारा दिवस आहे. तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनाद्वारे आमचे जवळचे लोक आम्हाला सोडून देतील, जाऊ द्या, येणारा एक दिवस आहे. तुम्हाला वाटत असेल लोक आमची निंदा करतील, जाऊ द्या, करू द्या, एक दिवस तुमचा गौरव करण्यासाठी तेच लोक तुमच्या समोर येतील. परमेश्वर तुमच्या शत्रूंना मारणार नाही, तर तुमच्या समोर त्यांना तो ठेवील, याकरता की तुम्हाला मिळणारं प्रतिफळ त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि तुमच्यावर, तुमच्या देवावर त्यांनी विश्वास ठेवावा. हेच तर आहे, दुसरं कोणतंच गुज आणि रहस्य नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आपल्या देवाचं गौरव करणं चालू करा, सोडू नका त्याला. हे छोट्या छोट्या गोष्टींवर रुसवे फुगवे सोडून द्या. हो, आज रुसलेन प्रभू आला ना, खाली राहाल. क्लिअर सांगतो, स्पष्ट बोलतो. हे लोकांच्या घरांविषयी डोकून डोकून बोलतात ना, बंद करा. याच्या त्याच्या घरामध्ये जर त्या ठिकाणी आम्ही ते ढवळाढवळ करता, तो बंद करा. आपल्या जीवनामध्ये जर आम्ही आपल्या वासनांमध्ये आम्ही जर टेम्प्ट होत असेल तर देवाला कृपा मागा. प्रभू, मला राग येतो, मला त्या ठिकाणी लबाड बोलण्याची सवय आहे, माझा असं आहे, सर्व गोष्टी बदलण्याचे सामर्थ्य तुझ्या नावामध्ये आहे, त्या कृपेने मला भर. आम्ही प्रार्थना करतो, प्रभू सगळं चांगलं कर, पण कधीच ही प्रार्थना करत नाही आमच्या अविश्वासाचा उपाय कर. आमच्यामध्ये आहे अविश्वास,
आमच्यामध्ये जर 100% जर विश्वास आहे तर 100% अविश्वास सुद्धा भरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अविश्वासामुळे त्यांच्या जीवनामध्ये कार्य होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, नासरेत प्रभूचं होम टाउन होतं, त्याचं घर होतं तिथं, पण तिथं त्याला कार्य करता नाही आलं. का? त्या लोकांच्या अविश्वासामुळे. त्यांना माहित होतं मसीहा येणार आहे, कबूल करत होते, जुना करार माहित होता, मोशेचं नियमशास्त्र माहित होतं, पण प्रभूला त्या गावामध्ये कार्य करता आलं नाही. का? अविश्वासामुळे. विश्वास होता, पण विश्वासामध्ये देखील अविश्वास होता. आमचा अविश्वास दूर होण्यासाठी प्रार्थना करा या दिवसांमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये. मी तुम्हाला सांगतो, मी बंद केला आता. मला एक मिनिट महत्वाचं आहे. या मिनिट महत्वाचे जर वाटायचे असतील तर या दिवसांमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये बसा. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक समय परमेश्वर आम्हाला संधी देतो. मागील दिवसांमध्ये मरता मरता वाचलो आम्ही, परंतु देवाने आम्हाला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो आम्हाला कधी सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, भयानक अनुभव आहे. सांगायला लागलो तर अंगावर शहारे येतात. विटनेस आमचा परमेश्वर आहे. तर आम्ही मृत्यू छायेच्या दरीतूनही आम्ही जात असलो, अरिष्टच भिणार नाही, कारण की तो आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये जर टिकायचं आहे प्रभूमध्ये, विश्वासामध्ये मजबूत व्हा. आपला इतिहास जर बदलायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं नाव उंच करणं चालू करा. तुम्हाला वाटतं, मी तुम्हाला म्हणतो रविवारी चर्चला का म्हणतो माहितीये का, मला काही तोटा नाहीये, माझा काही फरक पडत नाही. 1 असला 2 असला जमू, किती लोक जमू द्या, मला देवाचा गौरव करायचा आहे. पण मी का प्रत्येकाला म्हणतो माहितीये का, लोक तुम्हाला म्हणतात चर्चला या, माहितीये, कारण की देवाच्या उपस्थितीमध्ये देवाने एकच दिवस आम्हाला दिलेला आहे. जर आम्ही त्याचा अवमान करतो तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये टिकूच शकत नाही. रविवारचे ख्रिस्ती बनू नका, आठवड्याचे 6 दिवस ख्रिस्ती बनून दाखवा. तेव्हा देवाचा गौरव आपल्या जीवनामध्ये बघा. आणि मला तर बिलकुल रविवारचा ख्रिस्ती बनायचं नाही. रविवारचे जेवढे ख्रिस्ती लोक या ठिकाणी बसलेले आहे, मी येशूच्या नावामध्ये भविष्यवाणी करतो, प्रभू येणार आहे, मेघांवर बसून येणार आहे, राजाधिराज पराक्रमाने येणार आहे. जे लोक या ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो, आठवड्याचे 6 दिवस परमेश्वराच्या साथीच्या 7 दिवस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालतील, ते त्याच्या सोबत घेतले जातील. पण जे फक्त रविवारी इथे येऊन ढोंगीपणा करतील, ते कदापि त्याच्या विश्रामस्थानी येणार नाही. तुम्हाला प्रार्थना येत नाही, मनातल्या गोष्टी देवाला सांगा. प्रेज द लॉर्ड. मनातल्या गोष्टी देवाला बोलवा. मी तुम्हाला सांगतो, आमच्या प्रार्थनेमध्ये ताकद नाहीये, आमच्या प्रार्थनेमध्ये काही नाहीये. आमच्या प्रार्थनेमध्ये एकच नाव आहे जे सामर्थ्याने भरलेलं आहे, ते नाव येशूचं आहे. जेव्हा ते नाव येशूचं आम्ही घेतो, तेव्हा एक गोष्ट त्या नावामध्ये तुटली जाते आणि प्रत्येक जण बंधनातून मुक्त होतो. आमेन. तर प्रत्येकाची एक सेवा आहे आणि प्रत्येकाचा एक इतिहास आहे. त्या इतिहासाला जर बदलताना बघायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये देवाचं गौरव करणं चालू करा. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या डोळ्याने बघायला अद्भुत गोष्टी होतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही लोकांसमोर येतो ना, चेहऱ्याने चांगले दिसतो, तुम्ही असा मी असो, पण आतमधून खूप तुटलेला आहोत. का माहिती? कारण की आम्ही जगाकडून अपेक्षा करतो. ज्या दिवशी आम्ही ख्रिस्ताकडून अपेक्षा करू ना, मी तुम्हाला सांगतो, आज हे मन तुटायला पाहिजे. का? कारण की प्रभू आम्हाला पाहिजे. येशूच्या नावामुळे जर मन तुटत नाही तर कुठंतरी गडबड आहे. येशूच्या नावामुळे मन तुटणं गरजेचं आहे. मागा, कारण की तो म्हणतो, मी कधीही कोणाला त्या ठिकाणी, बघा बायबलमध्ये वचन आहे, दावीद म्हणतो, देवाच्या दासाच्या संततीला मी कधी भिकेस लागलेलं पाहिलेलं नाहीये. जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते गौरव पाहायचं आहे तर या दिवसांमध्ये आपल्या देवाचं नाव उंच करा. प्रेज द लॉर्ड. अहो, 4 पिढ्या दाखवल्या. 1 पिढी काढली तर, 1 पिढी घेतली ना, 4 पट दिल्या, 4 पिढ्या दाखवल्या. तुमचं 1 पट देवाने काढून केलं ना तर 100 पट देईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. पण विश्वास योग्य राहा. आणि या दिवसांमध्ये विश्वास योग्य राहण्यासाठी देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला अधिकाधिक आशीर्वाद देव.